तर बच्चू कडूंचा हा मोर्चा थोड्याच वेळात नागपूरकडे रवाना होणार आहे। कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार घेणार नाही। कार्यकर्त्यांनी हा निर्धार केलाय। किती दिवस नागपूरला राहण्यासाठी तयार आहोत असं आंदोलकांनी म्हटलेलं आहे। सरकारने लवकर जागं व्हावं आणि कर्जमाफी द्यावी अशी ही आंदोलकांची भावना आहे। बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मार्च थेट काही क्षणातच सुकळीबाई येथून नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते ट्रॅक्टर मार्च मध्ये सहभागी झालेले आहे। मी सध्या सुकळीबाई परिसरामध्ये आहे आणि इथे पाहू शकता मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहे आणि हे कार्यकर्ते नागपूरकडे कूच करण्यासाठी रवाना थोड्याच वेळात होणार आहे। बच्चू कडू यांना मार्गदर्शन करतील व कार्यकर्ते रवाना होणार। महाराष्ट्रातल्या विविध भागातून इथे कार्यकर्ते आले। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही कार्यकर्ते काय सांगशील, कुठून आलात, कशा प्रकारचा या आंदोलनात सहभाग आहे? आम्ही आशेगाव पूर्णावरून आलो। विक्की जावरकर माझं नाव आहे। आम्ही शेतकऱ्याचा महा एल्गार मोर्चा काढलेला आहे। दसरा गेला, दिवाळी गेली, काळी दिवाळी झाली आमची। आमच्या घरात कपडे नाही, अनारसा नाही, पुरणी नाही जळली। आमच्या घरात दिवाळी साजरी नाही झाली, कपडे नाही झाले लेकराला, तरी आम्हाला सरकार फक्त नुसतं गांजर द्यायचं काम करतं। मागणी म्हणजे आमची आगळी वेगळी मागणी काहीच नाही। जे सरकारमध्ये येण्याच्या आधी जे बोलले होते ते त्यांच्या शब्दाची पूर्तता त्यांना आठवण करून द्यायसाठी आम्ही इथपर्यंत चाललो आहे। आमचा हा आरपारचा टप्पा आहे। आतापर्यंत भाऊच्या पायाला भेगा काय पडल्या, पाय काय फुटले, काय सगळं होऊन चुकलं। आता हा शेवटची लढाई आहे। शेवटची लढाई आरपारची आहे। बच्चू भाऊने या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला आणि आंदोलनामध्ये आल्यानगर भरपूर अशी लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याची पूर्णतः कर्जमाफी केल्याशिवाय या ठिकाणाहून आम्ही जाणार नाहीत। या महायुती सरकारने आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान केलंय आणि आज आम्ही या ठिकाणावरून नागपूरकडे निघतोय आणि वेळपास प्रसंगी पंजाबच्या शेतकऱ्यांनी जी रणनीती राबवली त्याच बच्चू भाऊंच्या गनिमी काव्याने आज आम्ही येत्या 2 दिवसात शासनाला गुडघे टेकायला लावणार। त्यांनी गोळ्या जरी झाडल्या तरी आमचा शेतकरी एक इंचही मागे सरकार नाही। भले आंदोलन 4 महिने जरी चालण्याची वेळ आली तरी हा शेतकरी पूर्ण ताकदीने हे आंदोलन या ठिकाणी लढणार आहे। 40 वर्ष अगोदर सोन्याला काय भाव होता आणि कापसाला काय भाव होता? आज सोनं कुठं गेलं आणि कापूस कुठं आहे? ह्या मोदीचा बच्चा काय करू राहिला? या फडणवीस काय करू राहिला? पंकज गादगे, पुढारी न्यूज, सुकळीबाई, वर्धा। तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही, मग शेतकऱ्यांनी कर्ज कसं भरायचं असा सवाल उपस्थित करत शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारनं मुहूर्त पाहू नये, कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी केली। सगळ्या पार्श्वभूमीवर जी आश्वासनं तुम्ही दिली, जी वचन तुम्ही तुमच्या वचननाम्यात दिली त्याची पूर्तता करा। शेतकऱ्यांना कशाला त्रास देता ट्रॅक्टरनी येण्याकरता, शेतकऱ्यांना कशाला त्रास देता आंदोलन करण्याकरता? तुम्ही निर्णय घ्या ना हे, आणि चर्चेला बोलवण्याचं नाटक कशाला करता? सरळ सरळ आदेश काढा की आम्ही हे केलेलं आहे। तुम्ही बघा, दुष्काळामध्ये जी मदत जाहीर केली ती सुद्धा मिळत नाहीये। मी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देतो। मी बच्चू भाऊंना सुद्धा निरोप दिलेला आहे की माझा तुम्हाला नैतिक पाठिंबा आहे। मी यावेळेस मनाने 100% त्या शेतकऱ्यांसोबत, त्या आंदोलनासोबत आहे, फक्त तणानी नाही आहे।